झी 24 तास एक पाऊल पुढे. तसं संपादक एक उदाहरण देतो. हे उदाहरण अत्र्यांचं आहे की ठाकरे यांनी म्हणजे 2 वर्षातच मार्मिक निघाल्यानंतर अत्रे यांच्यावर तुफान हल्ला चढवला आणि तेव्हाच ते सगळं वरदीचं डुक्कर वगैरे असं सगळं ते व्यंगचित्र वगैरे आली. त्याच्यानंतर अत्रे स्वस्थ बसणं शक्य नव्हतं म्हणून अत्र्यांनी 5 लेख मराठामध्ये लिहिले आणि ताबडतोब त्याची एक पुस्तिका तयार करून बाजारात विकायला आणली. त्या पुस्तिकेचं शीर्षक होतं कमोदनकार ठाकरे आणि त्यांची कार्टी. आता ते प्रबोधनकाराचं त्यांनी आणि ते कमोद असं लिहिलं होतं त्यांना म्हणायचं असणार कमोड हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. आणि पुढे अत्र्यांची ही गंमत अशी की हे पुस्तक काढलं त्यांनी कमोदनकार ठाकरे आणि त्यांची कार्टी आणि या पुस्तिकेची किंमत अत्र्यांनी ठेवली होती 1 कवडी. ही जी सगळी तिरकस शैली आणि तिरपेपणाने बघण्याचं आणि त्याची टोपी उडवण्याचं हे सगळं पुढे त्यांचं चालू राहिलं आणि काल परवा अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ते त्यांचं चालू होतं. हे खरंच आहे. सध्या त्यांच्या आजारपणाची बातमी कुठेतरी काय खरी खोटी आल्यावर त्यांनी त्याच्यावर लगेच ते सुरूच होतं. म्हणजे मला तर आताच्या वर्तमानपत्रांची मराठी पाहून असं वाटतं कमरेखाली तर कमरेखाली हरकत नाही पण मराठी भाषेत त्यांनी जिवंत मराठी म्हणजे जी शिवी असेल गंमत असेल एक जी मराठी तर तो एक रांगडेपणा आहे ना तो सामना त्यातला विचारही मराठी होता. अस्सल मराठी होता. जातीतली मराठी आणि तो खूप सुंदर मराठी होती त्यांची. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आचार्य अत्रे यांच्या संपादनाचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे असं बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. त्यांच्याशीच झालेला वाद आणि त्याच्यावर अत्र्यांनी दिलेलं उत्तर मी आता सांगितलं. आता मला सांगा या दोघांची कारकिर्दीची तुलना तुम्ही कशी कराल कारण तुम्ही ते दोन्ही काळ पाहिलेले आहेत. नाही मी तशा अर्थाने नाही पाहिलेले कारण पुढे मार्मिक जेव्हा ऐन भरात आलं आणि शिवसेना भरात आलं त्या सुमारास साधारणपणे अत्र्यांची प्रकृती हे झाली आणि मराठाही पुढे बंद पडला. पण त्या दोघांचं एकमेकांशी म्हणजे देण्या घेण्याचं म्हणजे वैचारिक देवाणघेवाणीचंच नातं होतं आणि ते संस्कार भाषेचे. मला असं वाटतं की तुलना थोडीशी अयोग्य पण ठरेल कारण त्याच्या पुढे जाऊन आपला पक्ष काढावा चालवावा आपला मुख्यमंत्री अत्र्यांना कधी वाटलं नव्हतं. त्यामुळे त्यांची ती संयुक्त महाराष्ट्रापुरतीच पत्रकारिता होती. दुसरा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो की 2 रूपं बाळासाहेबांची होती. एक राजकीय पक्षाचा नेता आणि एका राजकीय पक्षाचं मुखपत्र असलेल्या वृत्तपत्राचा संपादक त्याच्या आधी साप्ताहिकाचा संपादक. मला तुम्हाला एक हायपोथेटिकल प्रश्न विचारायचा आहे आणि तो प्रश्न असा आहे की जर बाळासाहेब ठाकरे राजकीय पक्षाचे नेते नसते तर त्यांचं संपादक पण अधिक खुलून दिसलं असतं. अधिक त्यांच्यातलं कलाकार पण अधिक खुलून दिसलं असतं. त्यांच्यातला व्यंगचित्रकार अधिक अप्रतिमपणे बाहेर आला असता आणि त्यातलं संपादक पद आहे हे डेफिनेटली अतिशय 100% म्हणता येईल की अत्यंत ताकदीनं आलं असतं. सामना राजकीय पक्षाचे जर ते नेते नसते तर अधिक चांगले संपादक झाले असते असं म्हणजे त्याच्याविषयी शंकाच नाही. कारण त्यांना ते जे भान होतं जागतिक असेल देशी असेल तुम्ही सामना जर बघितला तर त्यातला एक कौतुकास्पद भाग काय टीका राजकीय नेता वगैरे सगळं सोडून द्या पण आपल्याला काय हवं याचा एक संपूर्ण त्याची जाणीव त्याच्यामध्ये असायची आणि एका माणसाचा छानपणे त्या वर्तमानपत्रावरती हात फिरतो. पानं छापायला जाण्याच्या आधी आपल्याला काय हवं त्यातलंच बरोबर बातमीदारांना किंवा त्या संपादकांनी निवडणं. त्यामुळे सामना हा ते जर राजकीय नेते नसते तर अधिक छान अधिक उत्तम झाला असं त्यात शंकाच नाही. काय म्हणाल आपण? नाही ते सिद्धच झालं होतं. ते आधी जेव्हा फ्री प्रेसमध्ये कार्टून काढत होते आणि ती कार्टून्स वेगवेगळ्या ठिकाणी कशा प्रकारे छापून आली आहेत हे आपण गेल्या 2 दिवसात सर्वत्र ती कार्टून्स परत छापली जात आहेत टीव्हीवर नाही बघायला मिळत आहेत. त्यामुळे त्यांना समाजातलं व्यंग हेरून मग ते व्यक्तीचंच असेल असं नव्हे समाजातलं पण व्यंग हेरून त्याच्यावर बोट ठेवण्याची बरोबर नॅक होती आणि मार्मिक काढल्यानंतरच्या पहिल्या काही वर्षात त्यांनी ती आपल्या लेखणीतूनही दाखवून दिली असती. पण त्यांनी पक्ष काढल्याबरोबर त्यांना भूमिका आली त्या पक्षाच्या भूमिकेचं समर्थन करणं भाग आलं आणि त्यांच्या लिखाणाला नाही म्हटलं तरी मर्यादा आल्या. समजा त्यांनी आता प्रजा समाजवादी पक्षाबरोबर युती पहिल्यांदा केली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत. पुढे त्यांनी आणखीन कोणाबरोबर केली त्या युती कोणाबरोबर केली हा आत्ताचा विषय नाही पण त्यांना थोड्याफार प्रमाणात तरी त्यांना सांभाळून घ्यावं लागलं. अर्थात ते सामन्याच्या वेळेला जेव्हा त्यांनी भारतीय जनता पक्षाची युती केली तेव्हा ते नेता म्हणून आणि शिवसेना ही संघटना म्हणून इतकी मजबूत झालेली होती की युतीतल्या आपल्या सहकार्यावर सुद्धा त्यांनी वार करायला कधीही मागे पुढे पाहिलं नाही. हे त्यांचं वैशिष्ट्य जे वार करण्याचं होतं तिरकस नजरेने व्यंग पाहण्याचं होतं आणि मराठी भाषेचं सौष्ठव रांगडा बाज अस्सल मराठीचा जो आज कुठेही बघायला मिळत नाही तो त्यांनी निश्चितच अधिक चांगला खुलवला असता जर त्यांनी शिवसेना काढली नसती तर. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की एका अशा करिश्मादायी संपादक नेता
असा एखाद्या वृत्तपत्राचा संपादक असतो तेव्हा त्याच्या जाण्यानंतर त्याची जी एक स्पेस मोकळी राहते ती भरणं फार कठीण असतं. मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो. एक उत्तम उदाहरण म्हणजे मराठा आहे आणि दुसरं उत्तम उदाहरण म्हणजे गवा बहिऱ्यांचं सोबत आहे. सोबत गेल्यानंतरचा अग्रलेख होता, धोबी देशपांडेंनी मला असं वाटतं तो लिहिला होता, सोबतचे सौभाग्य हरपले. आणि त्यानंतर काही महिन्यातच आपल्याला दिसलं असेल की सोबत हे एक मतपत्र होतं ते बंद पडलं. परंतु शिवसेनेच्या मुखपत्राच्या बाबतीत तशी एक शक्यता कमी अशा करता दिसते, कारण त्याच्या मागे एक भक्कम संघटना आहे. नाही, तयार रेडीमेड वाचक वर्ग उपलब्ध आहे की तो घेईलच. सोबतचं आणि मराठ्याचं असेल, त्यांचा जीव फार मर्यादितच होता, त्यांची ध्येय धोरणं फार छोटी होती. सामनाच्या बाबतीत तसं म्हणता येणार नाही. म्हणजे त्यामुळे पुढे सामन्याचा काय होईल हा सामन्याच्या राजकीय शिवसेनेच्या अस्तित्वाशी निगडीत आहे. पण वर्तमानपत्राचा तर सगळा संबंध आहे तो इतक्या मला नाही वाटत अशा पद्धतीने त्याच्याकडे बघावं. कारण गवा भेरे एक हाती 10-10, 15-15 पण 16 पण अंक काढायचे. मध्ये मध्ये अनिल आपले काय नाव त्यांचं ठाण्याचे अनिल थत्ते, हा बरेच लिहायचे, ते विजय तेंडुलकर लिहायचे, धोबी देशपांडे लिहायचे, खूप मोठ्या प्रमाणावर माधव मनोहर साहित्य आणि नाटकं या विषयावर. त्यामुळे सामना नादुमिया लिहायचे, त्यामुळे सामना त्याची तुलना तिथे होऊ शकत नाही. 4-5 लोकांनी मिळून चालवलेला आपले लिखाण आणि आपला विचार पुढे नेण्यासाठी काढलेलं होतं. एक शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न, आपण दोघेही पत्रकारितेत इतके वर्ष आहात, आपण बाळासाहेब ठाकरेंची कारकीर्द एक राजकीय नेता म्हणून अभ्यासली, एक संपादक म्हणून आज आपण त्याच्यावर विश्लेषण केलं. इतिहास बाळासाहेब ठाकरे यांना नेता म्हणून कसा पाहतो याची चर्चा आपण उद्या किंवा परवा करूया. परंतु आज तुम्ही काय विधान कराल की एक संपादक म्हणून इतिहास त्यांना काय म्हणून लक्षात ठेवेल? कारण महाराष्ट्रामध्ये अशा दिग्गज संपादकांची परंपरा आहे. इतिहास त्यांना काय म्हणून लक्षात ठेवेल एक संपादक म्हणून? नाही, त्यांच्या स्वतःची जी काय राजकीय भूमिका होती, अशी माधव गडकरी किंवा नानासाहेब परुळेकर किंवा गोविंद तळवलकर जरी ते कुठल्या तरी एखाद्या पक्षासाठी किंवा एखाद्या चांगल्या विचाराच्या बाजूने लिहित असतील, त्यांची स्वतःची अशी संघटना हे नव्हती. त्यामुळे तो एक भाग जर बाजूला ठेवला तर अदरवाईज एक चांगला उत्तम लेखक आणि व्यंगचित्रकार म्हणून निश्चितच ओळखेल. मला तर वाटतं की कदाचित राजकीय नेता म्हणून 50 वर्षांनी ते ओळखले जाणार नाहीत, माहीत नाही आपल्याला, कारण समाज इतका झपाट्याने बदलतोय की ते त्यांचे जे प्रादेशिक अस्मिता किंवा अशा प्रकारचं जे राजकारण आहे किंवा हिंदुत्वाचं राजकारण आहे तो विचार पुढे चालेलच असं सांगता येत नाही, इतक्या वेगाने जग बदलतंय. पण कार्टुनिस्ट ठाकरे आणि लेखक ठाकरे म्हणून त्यांचं नाव निश्चित राहील असं मला वाटतं. नाही, व्यंगचित्रकार म्हणून राहतीलच. म्हणजे विन्स्टन चर्चिल यांच्यावर जेव्हा इंग्लंडमध्ये पुस्तक निघालं तेव्हा भारतातल्या एकमेव व्यंगचित्रकाराचं चित्र निवडलेलं त्याच्यामध्ये ते बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यामुळे 50 वर्षानंतर 60 वर्षानंतर बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रातलेच नाही तर भारतातले उत्तम व्यंगचित्रकार म्हणून 100% लक्षात राहतील. त्यांच्या रेषेत जी ताकद आहे, जो एक असा फोर्स आहे, जो एक वेग आहे, तो फार कमी व्यंगचित्रकारांच्या रेषेमध्ये दिसतो. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे लेखक हो ठीक आहे, पण व्यंगचित्रकार हो 100% ठीक आहे असं म्हणता येऊ शकेल. 50 वर्षानंतर ते असे नक्की लक्षात राहतील. जेव्हा जेव्हा मराठी भाषेचा किंवा मराठी वृत्तपत्रांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे एक संपादक आणि त्यापेक्षा एक व्यंगचित्रकार म्हणून निश्चितच लक्षात ठेवावे लागतील. जरी त्यांच्यावर एका राजकीय पक्षाच्या मतपत्राच्या संपादकाच्या मर्यादा असल्या, त्यांच्या लेखणीनं अनेक वाद ओढवलेले असले, अनेकांना ओरबाडलेलं असलं तरी सुद्धा त्यांची अस्सल रांगडी भाषा आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यांनी मांडलेली अनेक रोखठोक मतं, आपल्या मतावर ठाम राहण्याचा संपादकीय बाणा आणि त्याहीपेक्षा कुठल्याही प्रकरणात त्यांना कधीही दिलगिरी व्यक्त करावी लागली नाही. एक संपादक म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचं 52 वर्षात एकही उदाहरण आपल्याला पाहता येणार नाही, दिसणार नाही. हेच बाळासाहेब ठाकरे यांचं वैशिष्ट्य होतं. जसा त्यांचा स्वभाव होता तशीच त्यांची लेखणी होती आणि तीच लेखणी यानंतर पुढच्या अनेक दशकांमध्ये, अनेक शतकांमध्ये मराठी भाषा असेपर्यंत त्यांची व्यंगचित्र, त्यांची व्यंगचित्रापेक्षा सुद्धा अग्रलेखांची जी शीर्षकं होती ती लक्षात राहतील. मतपत्र नेमकं कसं चालेल याविषयी किंवा महाराष्ट्रातल्या मतपत्रांविषयी मतभिन्नता असू शकते, परंतु संपादक बाळासाहेब म्हणून नक्कीच लक्षात राहतील आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यांचं ते स्थान कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. धन्यवाद. आपण पाहत होतात संपादक बाळासाहेब. आज आपले दोघंही मान्यवर आलेले संपादक गिरीश कुबेर आणि प्रकाश अकोलकर या दोघांचे मी धन्यवाद देतो. आपण पाहत राहा झी24 तास. झी24 तास, एक पाऊल पुढे.